नमस्कार. PM क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी हा मोत्यांचा मोर कसा बनवायचा तो तुम्हाला आत्ता व्हिडिओमधून दाखवत आहे. ह्याचे 4 भाग तयार झालेले आहेत. हा 5वा भाग आहे. तर या 5व्या भागामध्ये मी या मोराचं मान आणि चेहरा, चोच वगैरे कशी बनवायची आहे ते मी या 5व्या भागात आपल्याला शिकवणार आहे. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर हा जो मोराचा मधला भाग मी बनवला आहे ह्याच्यात 13 ओळी झालेल्या आहेत. तर आता मानेचा भाग मी जेव्हा तयार करणार आहे तेव्हा परत एक म्हणजे पहिल्या नंबरपासून मी या वरच्या ओळी मोजणार आहे. म्हणजे मग आपलं कन्फ्युजन व्हायला नको काही. ह्या 13 आपण आता इथे सोडून देणार. आता इथून पुढे मानेसाठीच्या आपण ओळी मोजणार आहोत. तर ही आपली आता पहिली ओळ आहे. पहिल्या ओळीतला हा पहिला मोती आणि हा दुसरा मोती आहे. ह्या दुसऱ्या मोत्यामध्ये उजवीकडे तंगूस आहे. आणि आता आपण 3 मोती घेऊन विणायचं आहे. नेहमीसारखंच विणायचं आहे. 3 मोती घेऊन दुसऱ्या मोत्यामध्ये घेतला म्हणजे आता इकडनं आपला एक चौकोन कमी होणार आहे. आणि आता हे आपण सगळं जवळजवळ ही मान आहे ही सगळी आपण ह्या क्रीम कलरच्या मोत्यांनीच विणणार आहोत. आता इथे 2-2 मोती घेऊन आपण पूर्ण ओळ विणून घेऊयात. इथे आता मोती आपण कमी कमी करत जाणार आहोत. चौकोन हे कमी करत जाणार आहोत. इकडून एक ऑलरेडी आता कमी झालेलाच आहे. हा दुसरा चौकोन झाला. परत 2 मोती. परत 2 मोती. विणण्याची पद्धत सेम आहे आणि ह्या मी असं विणते ह्या प्रकारेच आपण या पद्धतीने तंगूस आपण मोत्यांमधून काढून घ्यायचा आहे. डायरेक्ट पुढच्या मोत्यात जायचं नाही. तसं केल्याने तो जो तंगूस आहे तो मध्ये मध्ये दिसतो आणि डिझाईन पण ते असं सुपिरियर दिसत नाही, ओढल्यासारखं दिसतं. त्यामुळे मी माझ्या प्रत्येक व्हिडिओत सांगत असते की हे तुम्हाला थोडा वेळ लागतो ह्याला, पण तरीसुद्धा अशा पद्धतीने विणत राहा. आता ह्या मोत्यातून घेतल्यावरती ह्या मोत्यात न्यायचं, डायरेक्ट ह्या मोत्यात नाही घालायचे सुई, कारण मग ह्या गॅपमधून तो तंगूस दिसेल आणि मग ते अतिशय विचित्र दिसतं आणि ते डिझाईन जे आपण तयार करतो ते पण असं ताणलं जातं, मध्ये ओढलं जातं. त्यामुळे वेळ लागला तरी चालेल, पण हे अशा पद्धतीनेच विणत राहा. आता इथे पण ही पहिली ओळ आहे, ही एवढीच विणायची आहे आपण. ह्या साईडनी पण आता आपला एक चौकोन कमी झाला आहे, ह्या साईडनी पण कमी झालेला आहे. आता दुसरी ओळ विणताना हा 1 नंबरचा मोती आहे, त्याच्यामध्ये सुई घ्यायची आहे आणि सेम विणायचं आहे. 3 मोती आणि मग 2-2 मोती.
3 मोती घेतलेले आहेत आणि विरुद्ध बाजूने सुई काढून घ्यायची आहे आणि सगळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची। इथे हा आपला एक चौकोन तयार झालेला आहे। असेच आता 1 2 3 4 5 आणि 6 चौकोनावरती 6 चौकोन आपण तयार करून घेणार आहोत। ही आपली दुसरी ओळ आहे। आता ही आपली दुसरी ओळ पूर्ण झाली आहे। पहिल्या ओळीवरती हे 6 चौकोन होते, दुसऱ्या ओळीला पण 6 वरती 6 चौकोन करून घेतलेले आहेत आणि आता हा जो भाग आहे पुढचा, इथून आता ही आपण 2-2 म्हणजे एक एक चौकोन आपण कमी करत जाणार आहोत आणि इकडच्या साईडनी या साईडनी सरळ विणत जाणार आहोत आणि ह्या साईडनी म्हणजे उजव्या साईडनी आपण एक एक चौकोन कमी करत जाणार आहोत। आता ही आपली तिसरी ओळ आहे। तर आपल्याला इकडून पण एक चौकोन कमी करायचा आहे, त्यामुळे ह्या 2 नंबरच्या मोत्यामध्ये मला सुई घेऊन यावं लागणार आहे। तर मग ती मी अशी आणते, नीट बघा। आता इथे परत 3 क्रीम कलरचे मोती, ही तिसरी ओळ आहे। नेहमीप्रमाणेच आता हिला पण आपण विणून घ्यायचं आहे। इकडनं एक चौकोन कमी झालेला आहे उजव्या साईडनी। साईड अजिबात चेंज करायची नाही किंवा आपण आधेमध्ये ठेवला ना तरी सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की कुठली साईडनी आपण विणतोय। चुकून उलट्या साईडनी विणायला गेलं तरी सुद्धा चुकू शकतं, आपल्या लक्षात आलं नाही घाई तर आपला पूर्ण डिझाईन चुकू शकतं, म्हणून शक्यतो ते लक्षात ठेवा। 2 मोती, आता 2-2 मोत्यांनी ह्या मोत्यापर्यंत मी विणून घेते। ही आपली तिसरी ओळ पूर्ण झाली। ह्या मोत्यामध्ये आता सुई आहे, आपली तंगूस आहे। परत इथे आपण ही चौथी ओळ करणार आहे। चौथी ओळ सेम 3 मोत्यांनी सुरुवात करायची, इथपर्यंत विणायचे 4 मोती, 2-2 मोती घेऊन विणून घ्यायचे, म्हणजे परत इकडनं एक चौकोन कमी होईल। म्हणजे आता इथे 6 होते तर त्याचे 5 राहिले, मग 4 मग 3 आणि मग 2 राहीपर्यंत आपण हे विणून घ्यायचं आहे। ह्या साईडनी सरळ विणायचं आणि ह्या एका उजव्या साईडनीच फक्त आपण एक एक चौकोन कमी करत जाणार आहोत। इथे आपल्या या 6 ओळी झालेल्या आहेत, 1 2 3 4 5 आणि 6 ओळी झाल्यानंतर इथे हे 2 चौकोन आलेले आहेत, इथून आपण कमी करत गेलेलो आहोत। आता हे इथे 2च राहिले तर ह्याच्यावरती परत असे 2 आपण चौकोन विणून घेऊयात। 3 मोती घेऊन, म्हणजे ही आपली 7वी ओळ होईल। आता 2, इथे आपले हे मानेचा मान आपण मोत्यांची पूर्ण केलेली आहे। 7 ओळींमध्ये ती पूर्ण झालेली आहे। आता इथे त्याचं आपण इथून पुढे त्याचं डोकं बनवायचं आहे। तर सेम करायचं इथे। ही म्हणजे आपली 8वी ओळ आहे। 3 मोती घ्यायचेत क्रीम कलरचे, सेम विणायचे। या मोत्यातून घ्यायचं आहे। इथे एक आपण
पांढरा चौकोन तयार करून घेतलेला आहे। आता आपल्या इथे मोराचा डोळ्याला सुरुवात होणार आहे, त्यामुळे मग आता इथे काय करायचं, पहिला एक हिरवा घ्यायचा, मग हा एक क्रीम कलरचा घ्यायचा, असे 2 मोती घ्यायचे। आता इथे जे 2 घ्यायचे ते आपण आता इथे आपण 3 घ्यावे लागणार आहेत आपल्याला, 2 नाही। तर पहिला आता आपण एक निळा घ्यायचा, मग परत एक हिरवा घ्यायचा आणि एक क्रीम कलरचा घ्यायचा। म्हणजे इथे आपले आता हे एक आणि 2 चौकोन होते, त्या 2 चौकोनावर आपण हे असे 2 चौकोन केले। आता हे पुढे आपण वाढवणार आहोत, त्यासाठी 3-3 मोती घ्यावे लागणार आहेत। आता या हिरव्या मोत्यात घ्यायचे। आता इथे 3 क्रीम कलरचे मोती घ्यायचेत, 1 2 आणि हा 3 क्रीम कलरचे मोती। परत या हिरव्या मोत्यातून विरुद्ध बाजूने म्हणजे वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची। आता परत या मधल्या मोत्यात क्रीम कलरच्या सुई आणायचे। आता इथे आपण 3 गुलाबी घ्यायचेत मोती, लाल असते पण आता मी गुलाबी घेतलेले आहे, त्याची चोच तयार होती इथे। अजून एकदा घ्यायचे 3 गुलाबी मोती, 1 2 3। म्हणजे इथे 1 आणि 2च होते, आपण पुढे 1 2 3 4 चौकोन वाढवलेले आहेत। आता हे असं सोडून द्यायचे, गुलाबीवरती काही विणायचं नाहीये आपल्याला। आता आपण असं ह्या मोत्यांमधून सुई काढून घ्यायची आणि हा जो तिसरा क्रीम कलरचा मोती आहे त्याच्यामध्ये सुई आणायची आहे। तर आता इथे पण आपल्याला हिरवा मोती घ्यायचा आहे, तर आपण 3 मोती घेणार आहेत। दुसरी ओळ पुढची ओळ सुरुवात करतोय, तर त्यातला एक हिरवा घ्यायचा आहे आणि हे 2 क्रीम कलरचे घ्यायचे, असे 3 मोती घेतले। त्याच क्रीम कलरच्या मोत्यातून सुई काढून घेतली, हिरव्या मोत्यातून या वरच्या दिशेने सुई काढून घेतली। म्हणजे आता ह्या चौकोनावरती हा चौकोन आपण तयार करतोय। आता पुढचा चौकोन आपल्याला विणायचा आहे, त्यासाठी 2 जे मोती घेणार आहे त्यातला हा एक क्रीम कलरचा आहे आणि हा एक हिरवा आहे, असे 2 मोती घेतले। या निळ्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली। हिरव्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने
सुई काढली. परत या क्रीम कलरच्या मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे परत 2 क्रीम कलरचे मोती, 2 सेम विणायचे. दोन क्रीम कलरचे मोती. आता ह्या ओळीला आपल्याला इथे परत कमी करायचा आहे एक चौकोन. त्यामुळे ह्या 2 नंबरच्या मोत्यातून मी सुई काढून घेतली अशी. आता इथे परत 3 मोती, 1 2 आणि 3 मोती. सेम विणायचे. इथे परत 2 मोती, 1 आणि हा 2 मोती. इथे आपलं हे डोकं तयार झालेलं आहे मोराचं. आता आपण ह्याच्यावरती तुरा कसा करायचा ते बघूया. आता या मधल्या मोत्यातून सुईवरती काढून घ्यायचे. या मधल्या मोत्यातून मी सुई हा तंगूस असा वर काढून घेतला आहे. आता इथे मी हे 4 हिरवे मोती घेणार आहे. त्याचबरोबर हा एक गुलाबी आणि हे चिंतामणी 3 मोती घेणार आहे. 3. आता ह्या चिंतामणी गुलाबी मोत्यातून सुई काढून घ्यायची. हे पाठीमागे सोडून द्यायचे आणि गुलाबी मोत्यातून सुई खाली काढून घ्यायची. त्याचबरोबर या हिरव्या मोत्यांमधून पण सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची. अशाच प्रकारे ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढून असे ह्या साईडला एक तुरा, ह्या साईडला एक तुरा करून घ्यायचा आहे. आता ह्या कडेच्या मोत्यातून मी तंगूस काढून घेतलेला आहे. इथे आता सेम आपण हेच सेमच घ्यायचं आहे. हे जसे मोती घेतलेत ना हिरवे तसेच मोती घ्यायचेत. 2 हिरवे, एकूण 4 हिरवे घ्यायचे, एक गुलाबी घ्यायचा आहे आणि हे 3 चिंतामणी. 1 2 आणि हा 3 चिंतामणी असे कलर असे मोती घ्यायचे. आता हे 3 मोती सोडून द्यायचे. गुलाबी मोत्यातून सुई वरून खालच्या दिशेने काढून घ्यायची. त्याचबरोबर या 4ही हिरव्या मोत्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची.
असे. आता ह्या मोत्यामध्ये आतून बाहेरच्या बाजूनी ह्या मोत्यामध्ये आतून बाहेरच्या साईडनी सुई आली पाहिजे, म्हणजे तंगूस हा ह्या इथून बाहेरून आला पाहिजे. अशा प्रकारे आपण ह्या मोत्यांमधून तो ओवून घेऊया. या मोत्यात आता बाहेरच्या साईडने आपला तंगूस आलेला आहे. आता इथे परत पहिल्यांदा हे 4 हिरवे मोती ओवून घ्यायचे. चार हिरवे, 1 गुलाबी आणि 3 चिंतामणी. आता परत हे 3 चिंतामणी कलरचे मोती हे आपण सोडून द्यायचे आणि ह्या गुलाबी मोत्यातून सुई वरून खाली काढून घ्यायची. हे असं छान ओढून घ्यायचं आणि आता ह्या 4ही हिरव्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. इथे आपला हा सुंदर असा मोत्याचा हा मोराचा तुरा तयार झालेला आहे. हा जो आपण पोटाचा जो भाग तयार केला होता मोराचा, त्याच्या इथे आपण आता त्याचे पाय करणार आहोत 2 तयार. त्यासाठी मी इथला हा एक मणी सोडला आहे आणि त्याच्या शेजारचा हा दुसरा मणी आहे, त्याच्यातून सुई काढून घेतलेली आहे. आता इथे आपण हे 3 हिरवे मोती घेणार आहोत. 1 2 3 हिरवे मोती. त्याच मोत्यातून विरुद्ध बाजूनी सुई काढून घेतली. आता परत ह्या हिरव्या मोत्यातून आणि ह्या मधल्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता ह्या मधल्या मोत्यातच सुई ठेवायची आणि परत आपल्याला 3 मोती हिरवे घ्यायचे. या मधल्या मोत्यातच आत्ता सुई आहे. परत आपण 3 मोती घेणार आहोत. 1 2 आणि 3 हिरवे मोती सेम ह्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढून घ्यायची. इथे आपला हा दुसरा हिरवा चौकोन तयार झालाय. असे आपण 6 हिरवे चौकोन तयार करून घ्यायचे, एकाखाली एक. असे मी हे एकाखाली एक 6 चौकोन तयार करून घेतलेत हिरवे. 1 2 3 4 5 आणि 6 चौकोन झाले. आता ह्या मोत्यामध्ये तंगूस आहे, तर ह्या साईडचा जो मोती आहे त्याच्यात एक आपण सुई काढून घेणार. त्याच्यातून इथे परत 3 मोती घ्यायचेत. 1 2 आणि 3 मोती घ्यायचे. परत त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढून घेतली. आता ह्या मोत्यामध्ये तंगूस आणायचा आहे आपला. आणि ह्या मोत्यात आणायचं आहे. आता परत इथे पण 3 हिरवे मोती घ्यायचेत. 1 2 आणि हा तिसरा 3 हिरवे मोती. परत आता ह्या मोत्यात वरच्या दिशेने तंगूस आहे, त्याच मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. अशा प्रकारे हा एक आपला पाय मोराचा तयार झालेला आहे. अशाच प्रकारे इथे ह्या 1 आणि 2 मोती सोडून
तिसऱ्या मोत्यामध्ये आपण असा सेम अजून एक पाय तयार करून घेणार आहोत। तर हा एक पाय मी तयार करून घेतला। मधले 1 आणि 2 हे मोती सोडून या तिसऱ्या मोत्यामध्ये हा सेम ह्याच्यासारखाच हा दुसरा पाय पण मी विणून घेतलेला आहे। आणि हा आता आपला तर असा हा आपला सुंदर असा हा मोर तयार झालेला आहे। हा असा सेम दुसरा मोर मी बनवून घेतलेला आहे। असे हे 2 मोर आपले तयार झालेले आहेत। हे तुम्ही वॉल हँगिंग म्हणून सुद्धा वापरू शकता किंवा डेकोरेशनसाठी रांगोळी म्हणूनही वापरू शकता। जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर ते बेल आयकॉनचं बटन असतं ते क्लिक करा, म्हणजे असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। धन्यवाद।